नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स पाहिलं होतं आणि या व्हिडिओमध्ये आज आपण जो राहिलेला टॉपिक आहे युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स आणि युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी आहे की ट्राय धिस, ती आपण आधी पाहूया. मेक अ लिस्ट ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास युजिंग स्पेक्टॅकल्स. म्हणजे तुमच्या क्लासमध्ये किती लोक स्पेक्टॅकल्स वापरतात त्याची लिस्ट तुम्हाला तयार करायची आहे. रेकॉर्ड द पॉवर ऑफ देअर लेन्सेस. मग त्यांच्या लेन्सची पॉवर काय आहे, त्यांच्या लेन्सचा नंबर काय आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. सो फाइंड आउट अँड नोट टाईप ऑफ डिफेक्ट ऑफ विजन दे सफर फ्रॉम. आणि मग तुम्हाला त्यांच्या स्पेक्टॅकल्सचा नंबर कळेल, पॉवर कळेल. तेव्हा मग तुम्हाला काय करायचं आहे की त्यांना नेमका हायपरमेट्रोपिया आहे की मायोपिया आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर विच डिफेक्ट इज मोस्ट कॉमन अमंग दी स्टुडंट्स. आणि स्टुडंट्समध्ये कोणता डिफेक्ट कॉमन आहे तो पण तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. शक्यतो मायोपिया सगळ्यांमध्ये कॉमन असतो. ओके. सो नेक्स्ट आहे की ॲपेरंट साईज ऑफ ॲन ऑब्जेक्ट. सो कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स. या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केलेले आहेत. एक आहे पी क्यू आणि एक आहे पी डॅश क्यू डॅश. ओके. सो हॅविंग सेम साईज बट केप्ट ॲट डिफरंट डिस्टन्स फ्रॉम एन आय. म्हणजे दोघांचं पण साईज सेम आहे. आता जर आपण पाहिलं तर या दोघांची पण साईज कशी आहे, सेम आहे. ओके. पण ते कुठे ठेवलेले आहेत, एक इथे ठेवलेलं आहे, एक इथे ठेवलेलं आहे. पोझिशन फक्त चेंज आहे, दोघांची साईज सेम आहे. ओके. जसे की 7.15मध्ये दाखवलेलं आहे. ॲज द अँगल अल्फा. आता या ठिकाणी एक अँगल तयार होतो आहे. जेव्हा डोळा या ऑब्जेक्टकडे बघणार, या ऑब्जेक्टच्या टोकाकडे बघणार, तेव्हा इथे जो अँगल तयार होतो आहे याला काय नाव दिलेलं आहे, अल्फा. हा जो मोठा अँगल इथे तयार होतो याला काय नाव दिलेलं आहे, अल्फा. ओके. आणि जेव्हा हा डोळा हा ऑब्जेक्ट बघेल, म्हणजे जो सगळ्यात लांब ठेवलेला ऑब्जेक्ट आहे तो जेव्हा पाहिला जाईल तेव्हा या ठिकाणी जो अँगल तयार होणार आहे, हा जो अँगल तयार होणार आहे याला नाव दिलेलं आहे बीटा. म्हणजे हा एवढा मोठा अँगल आहे तो आहे अल्फा, याला नाव दिलेलं आहे बीटा. ओके. सो पी क्यू ॲपियर्स बिगर दॅन पी डॅश क्यू डॅश किंवा P1 Q1. सो हा जो पी क्यू आहे तो आपल्याला त्या ठिकाणी जो अँगल तयार झालेला आहे तर तो मोठा अँगल दिसतो ॲज कम्पॅरेटिव्हली टू द P1 Q1 ऑब्जेक्टचा. म्हणजे P1 Q1 ऑब्जेक्टकडे जेव्हा तो डोळा पाहतोय तेव्हा या ठिकाणी छोटा अँगल तयार होतोय आणि जेव्हा पी क्यू ऑब्जेक्टकडे पाहतोय तेव्हा मोठा अँगल अल्फा अँगल तयार होतोय. ओके. सो थस द ॲपेरंट साईज ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन दी अँगल सबटेंडेड बाय दी ऑब्जेक्ट ॲट दी आय. मग एखाद्या ऑब्जेक्टची ॲपेरंट साईज काय आहे हे कशावरती ठरवलं जातं, तर ज्याप्रमाणे आपण त्या ऑब्जेक्टकडे बघतोय किंवा त्या ऑब्जेक्टकडे पाहण्याचा जो अँगल तयार होतोय त्याच्यावरून ॲपेरंट साईज ऑफ ॲन ऑब्जेक्ट ठरवली जाते. म्हणजे आता जेव्हा आपण पाहणार तेव्हा आपल्याला पहिल्यांदा हा जो पी क्यू ऑब्जेक्ट आहे तर तो मोठा दिसणार, कारण या ठिकाणी जो अँगल आहे तर तो मोठा झालेला आहे. आणि P1 Q1 ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्याला याच्या कंपॅरेटिव्हली पी क्यूच्या कंपॅरेटिव्हली छोटा दिसणार, कारण या ठिकाणी अँगल कसं झालेला आहे, बीटा छोटा तयार झालेला आहे. ओके. तर दिस वॉज अबाउट ॲपेरंट साईज ऑफ ॲन ऑब्जेक्ट, की एखाद्या ऑब्जेक्टची ॲपेरंट साईज जेव्हा दोन ऑब्जेक्ट सिमिलर साईजच्या असतात तेव्हा त्यांची ॲपेरंट साईज कोणती आहे, तर ज्या ठिकाणी अँगल खूप मोठा तयार होतो आहे डोळ्यापासून त्या ऑब्जेक्टपर्यंत तर तो ऑब्जेक्ट आपल्याला मोठा दिसणार आहे, अँगल छोटा तयार होतो आहे, ऑब्जेक्ट छोटा दिसणार आहे ॲज कम्पेरेटिव्ह टू दी फर्स्ट ऑब्जेक्ट. ओके. सो व्हाय डू वी हॅव टू ब्रिंग अ स्मॉल ऑब्जेक्ट नियर दी आईज इन ऑर्डर टू सी इट क्लिअरली. म्हणजे जेव्हा आपण एखादी छोटी गोष्ट असेल, जेव्हा आपलं घड्याळ असेल तेव्हा ते आपण खूप दूरवर ठेवून नाही बघू शकत, की हातामधलं जे वॉच असेल ते आपण जर सिम्पल वॉच असेल काट्यांचं, डिजिटल वॉच नाही, साधं वॉच जर असेल तर ते आपण खूप दूरवर ठेवून बघू शकत नाही की किती वाजलेत, आपल्याला ते थोडं जवळ घ्यावं लागतं. मग जेव्हा छोटे छोटे ऑब्जेक्ट्स बघायचे असतील तेव्हा आपण त्या जवळ घेतो. का घेतो, तर याचं पण रिझन हेच आहे, ॲपेरंट साईज ऑफ ॲन ऑब्जेक्ट. नेक्स्ट आहे इफ वी ब्रिंग ॲन ऑब्जेक्ट क्लोजर दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम द आईज वी कॅनॉट सी इट क्लिअरली इवन दो इट सबटेन्स अ बिगर अँगल ॲट दी आय. म्हणजे जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट जर 25 सेंटीमीटरपेक्षा पण जवळ घेतला, डोळ्यापर्यंत खूप जवळ घेतला, तर आपल्याला तो क्लिअर दिसत नाही, पण तरी पण त्याच्यापासून तयार होणारा जो अँगल आहे तर तो मोठा होतो आहे. मग अँगल मोठा होऊन पण ते क्लिअर का दिसत नाही, तर डोळ्याचा पॉईंट काय आहे, म्हणजे डोळ्याचा जो नियर पॉईंट आहे तर तो काय आहे 25 सेंटीमीटर. सो त्याच्यामुळे ऑब्जेक्ट जरी आपण खूप जवळ घेतला किंवा त्या ऑब्जेक्टचा जरी अँगल मोठा असेल तरी पण आपल्याला तो ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार नाही, कारण आपल्या आईचा नियर पॉईंट जो आहे, नॉर्मल आईचा नियर पॉईंट तर तो 25 सेंटीमीटरच आहे.
आणि जसं की आपल्या डोळ्याची फोकल लेंथ इन्क्रीज आणि डिक्रीज होत असते, सो ती एका ठराविक पॉईंटपर्यंत, एका ठराविक मर्यादेपर्यंतच इन्क्रीज डिक्रीज होऊ शकते. आणि त्याचा एक ठरलेला पॉईंट आहे नॉर्मल आयचा की 25 सेंटीमीटर. सो त्याच्या आतमध्ये आपण ऑब्जेक्ट ठेवलं, भलेही त्याचा अँगल किती का मोठा होईना तरी पण तो ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअरली पाहता येणार नाही. ओके, एक तर तो ब्लर दिसेल किंवा फजी दिसेल. आता आपण पाहणार आहोत यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्सचा वापर कुठे कुठे केला जातो, तर मेडिकल इक्विपमेंट्समध्ये, स्कॅनरसाठी, CD प्लेअरसाठी. दीज इन्स्ट्रुमेंट्स आर लेझर लाईट. ओके, म्हणजे CD प्लेअरमध्ये जे लेझर लाईटसाठी आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे तर त्यासाठी. फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ दीज इक्विपमेंट्स कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज्ड. मेडिकल इक्विपमेंट्स म्हणजे तुम्ही डेंटिस्टकडे गेला असाल तर डेंटिस्ट जेव्हा तुमचे दात चेक करतो तेव्हा त्याच्या हातामध्ये एक लेन्स असतं किंवा मिरर असतं, ज्याला आपण कॉन्केव्ह मिरर असं म्हणतो. मग बऱ्याचशा मेडिकल इक्विपमेंट्समध्ये कॉन्केव्ह लेन्सचाच वापर केला जातो. ओके, नेक्स्ट आहे द पीप होल इन डोअर. म्हणजे दरवाजावरती एक होल, म्हणजे एक छोटंसं काहीतरी आपण पीप होल त्याला आपण म्हणतो तो लावतो, की जेणेकरून घरात असून पण आपल्याला बाहेर कोण व्यक्ती आलं आहे का ते दरवाजा न उघडता पाहता येतं. सो त्या ठिकाणी जो वापरलेला लेन्स असतो तर तो पण कॉन्केव्ह लेन्स असतो. सो धिस इज अ स्मॉल सेफ्टी डिव्हाइस विच हेल्प्स अस सी अ लार्ज एरिया आउटसाइड द डोअर. धिस युजेस वन ऑर मोर कॉन्केव्ह लेन्सेस. आणि तो जर तुम्ही पीप होल पाहिला असेल, म्हणजे दरवाजाला न लावलेला जेव्हा असतो तो, जेव्हा आपण हातामध्ये घेऊन तो पाहू शकतो दरवाजाला लावायच्या आधी, तर तेव्हा त्याच्यामधून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अनेक कॉन्केव्ह लेन्स वापरलेले पाहायला मिळतील. सो ते का आपण लावतो दरवाजाला, तर सेफ्टीसाठी, म्हणजे घरामध्ये बसून आपण बाहेरचा पूर्ण एरिया त्या होलमधून बघू शकतो. ओके, सो स्पेक्टॅकल्स. कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज्ड इन स्पेक्टॅकल्स टू करेक्ट नियर सायटेडनेस. याआधीच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की नियर सायटेडनेस कशामुळे होतो, तो त्याचे रिझन्स काय आहेत, आणि नियर सायटेडनेस हा डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी आपण वापरतो कॉन्केव्ह लेन्सेस. का वापरतो, तर त्याचं फोकल लेंथ कसं असतं, निगेटिव्ह असतं, आणि फोकल लेंथ निगेटिव्ह असणारे लेन्स आपल्याला हवे असतात नियर सायटेडनेस क्लिअर करण्यासाठी. ओके, सो हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहिलेलं होतं. नेक्स्ट आहे टॉर्च. तुमच्या घरामध्ये तुम्ही टॉर्च बघितलं असेल. सो कॉन्केव्ह लेन्स इज यूज्ड टू स्प्रेड वाईडली अँड लाईट प्रोडक्ट बाय अ स्मॉल बल्ब इनसाइड अ टॉर्च. आता टॉर्च साधारणतः असं काहीतरी असतं, मला ड्रॉ नाही करता येणार, बट असं काहीतरी असतं. ओके, सो टॉर्चमध्ये जो लेन्स असतो तर तो असतो कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स ॲज यू नो की कॉन्केव्ह लेन्स काय करतो, जे रे जेव्हा तो रिफ्रॅक्ट करतो तेव्हा तो डायव्हर्ज करतो. मग टॉर्चमध्ये कॉन्केव्ह लेन्स का वापरतात, तर सगळ्या एरियावरती, म्हणजे तो जो लाईट आहे तर तो जास्त एरिया कवर करावा, त्या लाईटने जास्त एरियावरती ती लाईट पडावी, यासाठी कॉन्केव्ह लेन्स वापरले जातात, जेणेकरून लाईट रेस जे आहेत तर ते डायव्हर्ज व्हावेत. ओके, जर या ठिकाणी कॉन्वेक्स लेन्स वापरले असते तर याच्यामधून टॉर्चमधून जी काही लाईट बाहेर पडणार आहे ती एका ठराविक पॉईंटवरती पडली असती, जे की लेझर लाईट्स तुम्ही बघता की त्या एका ठराविक पॉईंटवरती पडतात, तर त्याच्यामध्ये कॉन्वेक्स लेन्स वापरले जातात. पण साध्या टॉर्चमध्ये जो आपण घरामध्ये लाईट गेल्यानंतर वगैरे वापरतो त्याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्स वापरतात. ओके, नेक्स्ट 5वा पॉईंट आहे तो म्हणजे कॅमेरा, त्याचबरोबर टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप. तर याच्यामध्ये मेनली आपण कॉन्वेक्स लेन्स वापरतो, पण याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्स पण वापरले जातात. दीज इन्स्ट्रुमेंट्स मेनली यूज कॉन्वेक्स लेन्स. याच्यामध्ये कॉन्वेक्स लेन्स वापरले जातात. आपण लास्ट स्टँडर्डला पण पाहिलं होतं की टेलिस्कोपमध्ये वगैरे कॉन्वेक्स लेन्स वापरून ते कसे तयार झालेले त्यांचे स्ट्रक्चर वगैरे. टू गेट गुड क्वालिटी इमेजेस अ कॉन्केव्ह लेन्स इज यूज्ड इन फ्रंट ऑफ द आयपीस ऑर इनसाइड इट. आपण पाहिलं होतं की जे टेलिस्कोप्स असतात, जे मायक्रोस्कोप्स असतात, त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे लेन्सेस वापरले जातात, एक तर कॉन्वेक्स आणि दुसरं असतं आयपीस. पण क्लिअर इमेज ऑब्टेन करण्यासाठी त्याच्या पुढे अजून एक लेन्स वापरलं जातं, एकतर पुढे किंवा मागे, आयपीसच्या पुढे किंवा आयपीसच्या मागे कॉन्केव्ह लेन्स देखील वापरले जातात. ओके, सो इथपर्यंत आपण कॉन्केव्ह लेन्सचे युजेस पाहिले होते. आता आपण टेलिस्कोप वगैरे मध्ये कॉन्वेक्स लेन्स वापरले जातात तर त्याचं स्ट्रक्चर अभ्यासणार आहोत. तर आता आपण पाहतो युजेस ऑफ कॉन्वेक्स लेन्स. सो युजेस ऑफ कॉन्वेक्स लेन्समध्ये पहिला आहे सिम्पल मायक्रोस्कोप. ओके, जो की तुम्ही तुमच्या स्कूलच्या लॅबोरेटरीमध्ये बघितला असेल. अ कॉन्वेक्स लेन्स विथ स्मॉल फोकल लेंथ प्रोड्युसेस अ व्हर्च्युअल इरेक्ट अँड बिगर इमेज ऑन ॲन ऑब्जेक्ट ॲज शोन इन फिगर. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी जे वापरलेले कॉन्वेक्स लेन्स आहेत तर ते काय करतात, जे कॉन्वेक्स लेन्स वापरले जातात तर त्यांचा एकतर फोकल लेंथ खूप छोटासा असतो आणि त्याच्यामुळे
व्हर्च्युअल आणि इरेक्ट आणि त्याचबरोबर बिगर इमेज तयार होते. जेव्हा फोकल लेंथ छोटा असेल तेव्हा जी इमेज तयार होणार आहे तर ती अर्थातच व्हर्च्युअल असणार आहे, इरेक्ट असणार आहे. इमेजेस कशा तयार होतात त्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलं होतं. त्याचबरोबर इमेज बिगर असणार आहे, मॅग्निफाय झालेली असणार आहे. सच अ लेन्स इज कॉल्ड सिम्पल मायक्रोस्कोप ऑर मॅग्निफाईंग लेन्स. आणि त्याला आपण सिम्पल मायक्रोस्कोप म्हणतो की अशा प्रकारचे लेन्स ज्याच्यामध्ये वापरलेले असतात त्याला आपण सिम्पल मायक्रोस्कोप किंवा मॅग्निफाईंग लेन्स असं म्हणतो. So one can get 20 times larger image of an object using such microscopes. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचे मायक्रोस्कोप्स वापरतो तेव्हा आपल्याला जो ऑब्जेक्ट असेल त्याचे 20 टाइम्स म्हणजे ऑब्जेक्ट जर एवढा असेल तर एवढी 20 टाइम्स आपल्याला त्याची इमेज त्या मायक्रोस्कोपमधून बघायला मिळणार आहे. ओके, 20 टाइम्स मॅग्निफाय ते होणार आहे. नेक्स्ट आहे दीज आर यूज्ड फॉर वॉच रिपेअर. आपण आपल्या जर वॉचमध्ये काटे खूप छोटे छोटे असतात तर ते रिपेअर करण्यासाठी पण अशा प्रकारचे कॉन्व्हेक्स लेन्स वापरले जातात की ज्याच्यापासून खूप मोठी इमेज 20 टाइम्स लार्जर इमेज तयार व्हावी आणि त्याच्यामध्ये जे छोटे छोटे पार्ट्स आहेत तर ते मोठे दिसावे. त्याचबरोबर टेस्टिंग प्रेशियस जेम्स म्हणजे जे हिरे वगैरे असतात, खूप मौल्यवान हिरे वगैरे असतात त्यांचं टेस्टिंग करण्यासाठी, ते खरी आहे नकली आहे त्याच्यामध्ये काही डिफेक्ट आहेत का ते बघण्यासाठी, आणि फाइंडिंग देअर डिफेक्ट्स त्याच्यामध्ये काही डिफेक्ट आहेत का ते पाहण्यासाठी पण याच पद्धतीचे कॉन्व्हेक्स लेन्स वापरले जातात की ज्यांचे फोकल लेंथ खूप कमी आहे, जे व्हर्च्युअल, इरेक्ट आणि खूप मॅग्निफायर इमेज, खूप मोठी इमेज तयार करतात. ओके, त्याचं स्ट्रक्चर आपण इथे बघू शकतो की आता या ठिकाणी हा आहे आपला कॉन्व्हेक्स लेन्स ज्याचं फोकल लेंथ कसं आहे खूप कमी आहे. त्याचबरोबर हा व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज तयार करणारा आणि मॅग्निफायर इमेज तयार करणारा आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा काय आहे आपला हा काय आहे आपला ऑब्जेक्ट आहे. याच्यापासून येणारा हा इन्सिडेंट रे आहे. ॲज पर दी जे लॉज आहे, जे नियम आहे त्याच्यानुसार हे सगळे रेज काम करणार आहेत. आणि अशा प्रकारे जेव्हा ऑब्जेक्ट असेल जो की खूप छोटा असेल आणि त्याची मोठी इमेज, व्हर्च्युअल इमेज तयार होणार असते तेव्हा ते मागच्या साईडला जेव्हा आपण एक्सटेंड करणार हे रेस तेव्हा ते मागे इंटरसेक्ट होतात आणि तिथे त्याची इमेज फॉर्म होते जी की ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा मोठी असते आणि ती किती मोठी असणार आहे, 20 टाइम्स मोठी असणार आहे. ओके, सो त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्याआधी इथे आपण पाहूया बी जो डायग्राम आहे तर इथे आपण पाहिलं की ऑब्जेक्ट इज क्लोजर टू दी लेन्स. जेव्हा ऑब्जेक्ट लेन्सच्या जवळ असेल तेव्हा. मग आता इथे आपण पाहणार आहोत की ऑब्जेक्ट इज ॲट दी फोकस. आणि जेव्हा ऑब्जेक्ट एकदम फोकसवरती असेल तर तेव्हा जी इमेज तयार होणार आहे तर ती या ठिकाणी इन्फिनिटीवरती तयार होणार आहे. ओके, म्हणजे खूप मोठी असणार आहे आणि इन्फिनिटी डिस्टन्सवरती ती तयार होणार आहे. सो नेक्स्ट आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज टू ऑब्झर्व स्मॉल साईज ऑब्जेक्ट्स. म्हणजे जसं की आपण पाहिलं की सिम्पल मायक्रोस्कोप जो होता त्याचा वापर आपण वॉच वगैरे रिपेअर करण्यासाठी किंवा जेम्समध्ये जर काही डिफेक्ट्स वगैरे असतील तर ते फाइंड आउट करण्यासाठी करतो. परंतु या ठिकाणी आता आपण जो पाहणार आहोत तो आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. सो कंपाऊंड मायक्रोस्कोप आपण प्लांट सेल्स, ॲनिमल सेल्स, ब्लड सेल्स यांसारखे जे मायन्यूट ऑब्जेक्ट्स असतात जसे की सेल्स किती मायन्यूट असतात तर ते पाहण्यासाठी आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर करतो. सेल्स वगैरे आपण सिम्पल मायक्रोस्कोपमधून नाही पाहू शकत, त्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपच वापरावा लागणार आहे. अँड मायन्यूट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, मग अमिबा असेल, पॅरामेशियम असेल यांसारखे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते पाहण्यासाठी पण कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. ओके, ते आपण सिम्पल मायक्रोस्कोपने नाही पाहू शकत, ते सिम्पल मायक्रोस्कोपमधून नाही दिसणार. ओके, सो कंपाऊंड मायक्रोस्कोप आर यूज टू स्टडी दीज ऑब्जेक्ट्स. मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरतो. सो अ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज मेड अप ऑफ 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस, ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. मग आता हा जो कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे हा 2 कॉन्व्हेक्स लेन्स आणि ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीसनी बनलेला असतो. जसं की या ठिकाणी आपण बघू शकतो त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते. या ठिकाणी आयपीस आहे, या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहेत. ओके, सो त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह लेन्स. म्हणजे जेव्हा 2 कॉन्व्हेक्स लेन्स असे बॉन्ड असतील तर तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, ऑब्जेक्टिव्ह लेन्स. सो नेक्स्ट आहे आणि आयपीस पण कॉन्व्हेक्स लेन्सच आहेत. नेक्स्ट आहे द ऑब्जेक्टिव्ह हॅज स्मॉलर क्रॉस सेक्शन अँड स्मॉलर फोकल लेंथ. आता या ठिकाणी जो ऑब्जेक्टिव्ह आहे दोन्ही पण कसे आहेत, कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह पण आणि आयपीस पण कॉन्व्हेक्सच आहेत. सो हा जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे तर याचं जे म्हणजे याचा जो फोकल लेंथ असणार आहे तर तो खूप छोटूसा असणार आहे, लहान असणार आहे, फोकल लेंथ कमी असणार आहे. आणि आयपीसचा जो फोकल लेंथ आहे तर तो मात्र जास्त असणार आहे. ओके, कम्पॅरेटिव्ह टू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. सो हायर मॅग्निफिकेशन कॅन बी ऑप्टेन बाय दी कंबाईन इफेक्ट ऑफ 2 लेन्सेस. मग या 2 लेन्सेसमुळे जो इमेज तयार होणार आहे एखाद्या ऑब्जेक्टची तर ती काय असणार आहे, खूप मोठी असणार आहे, खूप मॅग्निफाय झालेली असणार आहे. आता जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो या इमेजमध्ये की इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. या ठिकाणी आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणजेच काय आहेत, कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. त्याचा फोकल लेंथ कसा आहे, कमी आहे.
डिक्रीज्ड आहे म्हणजे कमी आहे. ओके, आणि या ठिकाणी काय आहे, आयपीस आहे. ओके, आता या ठिकाणी आयपीस पण काय आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. सो ऑब्जेक्टमधून इथे इन्सिडेंट रे येईल, इन्सिडेंट रे इथे जाईल, परत हा ऑप्टिकल सेंटरमधून जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी या ऑब्जेक्टिव्ह लेन्सपासून जी इमेज तयार होईल ती इथे तयार होणार आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह लेन्सनंतर कोणता लेन्स आहे, तो म्हणजे आयपीस आहे. आयपीस पण काय आहे, एक प्रकारचं कॉन्व्हेक्स लेन्सच आहे. सो आता या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह लेन्समुळे इथे इमेज तयार झालेली आहे. आता ही इमेज काय करणार, म्हणजे हा जो आयपीस आहे त्याला काय वाटणार की हाच आपला ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टची आपल्याला इमेज तयार करायची आहे. म्हणजे आयपीससाठी हा काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे, पण ऑब्जेक्टिव्ह लेन्ससाठी काय असणार आहे, हा इमेज असणार आहे. ओके, सो आता जो ऑब्जेक्टिव्ह लेन्ससाठी इमेज आहे तो आयपीससाठी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग आयपीस याला ऑब्जेक्ट मानणार आणि याची इमेज तयार करणार. मग याच्यामधून अशा प्रकारे इथून इन्सिडेंट रेज जाणार, ऑप्टिकल रेज जाणार, ऑप्टिकल सेंटरमधून रेज जाणार आणि त्याची इमेज या ठिकाणी तो मोठी तयार करणार आहे. ओके, म्हणजे ही खूप जास्त मॅग्निफाईड इमेज असते. सो अशा पद्धतीने एवढूसा सेल जर असेल आपल्या बॉडीमधला तर त्याचा स्टडी करण्यासाठी तो आपल्याला इतका मोठा दिसू शकतो. ओके, आणि मग आपण त्याचा स्टडी करू शकतो विथ दी हेल्प ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. सो या दोन्ही लेन्सच्या कंबाईन इफेक्टमुळे जो ऑब्जेक्टची जी इमेज तयार होणार आहे तर ती मोर दॅन 40 टाइम्स किंवा 30 टाइम्स टू 40 टाइम्स मोर असते. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्या 30 पट किंवा 40 पट इमेज तयार होते विथ दी हेल्प ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके, त्याची ज्याप्रमाणे पॉवर असेल त्याप्रमाणे जास्त पण मॅग्निफिकेशन आपण करू शकतो. सो ॲज शोन इन फिगर 7.17 द मॅग्निफिकेशन ऑकर्स इन 2 स्टेजेस. जसं की आपण या ठिकाणी पाहिलं, आधी ऑब्जेक्टिव्ह लेन्स थ्रू मॅग्निफिकेशन केलं जाते, मग आयपीस थ्रू केलं जाते. ओके, म्हणजे 2 स्टेजेसमध्ये मॅग्निफिकेशन घडून येते. सो द इमेज फॉर्म बाय द फर्स्ट लेन्स ॲक्ट्स ॲज द ऑब्जेक्ट फॉर द सेकंड. मग जसं की आपण आता या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी या ऑब्जेक्टचा हा जो पहिला लेन्स आहे तो इमेज तयार करतो आणि ही जी इमेज आहे ती या दुसऱ्या लेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करते. ओके, म्हणजे जी पहिल्या लेन्सनी तयार केलेली इमेज आहे तर ते दुसऱ्या लेन्ससाठी काय असते, ऑब्जेक्ट असते. द ॲक्सेस ऑफ बोथ लेन्सेस आर अलॉंग दी सेम लाईन. आणि दोघांचं पण ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिस एकाच लाईनवरती असणार आहे. ओके, सो नेक्स्ट पुढे काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट सांगितलेलं आहे की द लेन्सेस आर फिटेड इनसाइड अ मेटॅलिक ट्यूब इन सच अ वे दॅट द डिस्टन्स बिटवीन देम कॅन बी चेंज्ड. आणि मग तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोप बघितला असेल की त्याच्यामध्ये या ज्या लेन्स असतात या एका स्पेसिफिक डिस्टन्सवरती अटॅच केलेले असतात आणि त्याचा डिस्टन्स आपण वाढवू शकतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्सपासून आयपीसचा डिस्टन्स किंवा तो डिस्टन्स आपण कमी जास्त करू शकतो, ज्याप्रमाणे ऑब्जेक्टची इमेज आपल्याला जेवढी मोठी पाहिजे असेल त्या पद्धतीने. ओके, सो अशा पद्धतीने हे दोन्ही पण लेन्सेस एका मेटॅलिक ट्यूबमध्ये, तुम्ही मायक्रोस्कोप बघितला असेल त्याप्रमाणे एका मेटॅलिक ट्यूबमध्ये हे व्यवस्थित अटॅच केलेले असतात. सो नेक्स्ट आहे, आणि जेणेकरून त्याच्या आपल्याला दोघांमधला डिस्टन्स वगैरे पण चेंज करता येतो. नेक्स्ट आहे टेलिस्कोप. सो टेलिस्कोप इज यूज्ड टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट्स क्लिअरली इन देअर मॅग्निफाईड फॉर्म. आता टेलिस्कोप आपण का वापरतो, जे स्पेसमधल्या जे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जे तारे ग्रह वगैरे आहेत तर ते पाहण्यासाठी आपण टेलिस्कोप वापरतो. मग टेलिस्कोप इज यूज टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट्स क्लिअरली इन देअर मॅग्निफाईड फॉर्म. मग आता आपल्यापासून मून वगैरे खूप लांब आहे, पण किंवा सॅटर्न किंवा युरेनस वगैरे जे पण असतील ग्रह तारे तर ते सगळे खूप लांब आहेत, पण त्यांना पाहण्यासाठी आपण काय वापरतो, टेलिस्कोप. म्हणजे खूप दूरवरचे ऑब्जेक्ट आपण खूप मॅग्निफाईड फॉर्ममध्ये टेलिस्कोप थ्रू पाहू शकतो. The telescopes used to observe astronomical sources like the stars and planets are called astronomical telescopes. मग असे टेलिस्कोप्स की जे आपण अंतराळामध्ये किंवा स्पेसमध्ये असणारे ऑब्जेक्ट्स, ज्याला की आपण स्टार्स असतील किंवा काही ग्रह सॅटेलाईट्स वगैरे असतील ते पाहण्यासाठी जर आपण टेलिस्कोपचा वापर करत असू तर ते कोणते टेलिस्कोप्स असतात, दे आर ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप्स. त्यांना आपण म्हणतो ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप्स. मग टेलिस्कोप्स आर ऑफ 2 टाईप्स. पहिला आहे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, दुसरा आहे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. ओके, रिफ्रॅक्टिंग आणि रिफ्लेक्टिंग. मग रिफ्रॅक्टिंगमध्ये लेन्सेस वापरले जातात आणि रिफ्लेक्टिंगमध्ये लेन्सेस आणि मिरर्स दोन्ही पण वापरले जातात. हे दोन्ही पण लेन्सेस आपण लास्ट स्टँडर्डला खूप व्यवस्थितरित्या पाहिलेले आहेत. सो नेक्स्ट आता आपण पाहतो आहोत इन बोथ ऑफ दिस, या दोघांमध्ये पण द इमेजेस फॉर्म्ड बाय द ऑब्जेक्टिव्ह ॲक्ट्स ऑब्जेक्ट फॉर द आय पीस विच फॉर्म्स अ फायनल इमेज. आता आपण याचा एक इमेज पाहूया ज्याच्यातून तुम्हाला व्यवस्थित कळेल की या ठिकाणी दोन्हीकडे पण कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेले असतात. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे, या ठिकाणी आयपीस आहे. दोघांमध्ये पण वापरले जातात कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, सो आता खूप दूरवरून इथे
खूप दूरवर एखादा ऑब्जेक्ट आहे, ते एखादं स्टार असेल ते आपल्याला बघायचं आहे, तर खूप दूरवरती आहे हे. मग आयपीस काय करतं, याच्यापासून जे लाईट रेज येणार आहे ते एका पर्टिक्युलर पॉईंटवरती कन्वर्ज करतं. ओके, ॲज यू नो की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इन्फिनिटीवरती असेल तेव्हा कॉन्व्हेक्स लेन्स थ्रू त्याची जी इमेज तयार होते तर ती खूप पॉईंट इमेज असते, खूप छोटीशी इमेज असते. ओके, एवढीशी इमेज या ठिकाणी त्याची तयार होणार आहे. मग आता हा जो आयपीस आहे तर हा आयपीस काय करतो, ही जी इमेज ऑब्जेक्टिव्ह लेन्स थ्रू तयार झालेली आहे तर या इमेजलाच हा आयपीस काय मानणार आहे, त्याचा ऑब्जेक्ट मानणार आहे. ओके, आणि मग या ऑब्जेक्टचा म्हणजे आयपीससाठी काय असणार आहे, हे ऑब्जेक्ट असणार आहे. आणि मग या ऑब्जेक्टचा जी इमेज तयार होणार आहे तर ती खूप या ठिकाणी मॅग्निफायर तो करून आपल्याला दाखवणार आहे. ओके, कोण, आयपीस. सो अशा पद्धतीने या ठिकाणी इमेज तयार होते. आता आपण थिअरी वाचूया. So in the both of these, the image formed by the objective acts as object for the eyepiece which forms on the final image. मग ऑब्जेक्टिव्ह लेन्सने जी इमेज तयार केलेली आहे तर ती इमेज आयपीस काय करतो, आपला ऑब्जेक्ट मानतो आणि मग फायनल इमेज आयपीस तयार करतो. सो द ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज लार्ज डायमीटर अँड लार्जर फोकल लेंथ बिकॉज विच मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट कॅन बी कलेक्टेड. मग या ठिकाणी हा जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतो जो की इथे आपल्याला दाखवलेला आहे, याची फोकल लेंथ खूप जास्त असते. खूप जास्त फोकल लेंथ असणारा ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा वापर करावा लागतो, कारण जेवढी जास्त फोकल लेंथ असेल तेवढी जास्त तेवढी जास्त अमाऊंट ऑफ लाईट ॲब्झॉर्ब केली जाणार आहे. कारण दूरवरून लाईट येणार आहे, मग जास्त लाईट येणार आहे. सो ती ॲब्झॉर्ब करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जास्त फोकल लेंथ असणाऱ्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सची गरज आहे. ओके, सो नेक्स्ट, on the other hand, the size of eyepiece is smaller and its focal length is also less. पण या ठिकाणी जो आयपीस वापरतात त्याची फोकल लेंथ मात्र खूप छोटी असते, त्याचबरोबर त्याची साईज पण खूप छोटी असते. ओके, सो बोथ द लेन्सेस आर फिटेड इनसाइड अ मेटॅलिक ट्यूब इन सच अ वे दॅट द डिस्टन्स बिटवीन देम कॅन बी चेंज्ड. आणि हे जे दोन लेन्सेस आहेत, ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आयपीस, हे एका टेलिस्कोपमध्ये व्यवस्थितरित्या बसवले जातात, म्हणजे एका मेटॅलिक ट्यूबमध्ये बसवले जातात, जे की तुम्ही टेलिस्कोप्स वगैरे पाहिले असतीलच, लास्ट स्टँडर्डला पण आपण पाहिलेले होते. ओके, आणि अशा पद्धतीने बसवले जातात की दोघांमधलं डिस्टन्स आपण चेंज करू शकतो, ज्या पद्धतीने आपल्याला ऑब्जेक्ट छोटा मोठा हवा असेल, ऑब्जेक्टची इमेज छोटी मोठी हवी असेल त्या पद्धतीने. द प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ बोथ द लेन्सेस आर अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन. दोघांची पण प्रिन्सिपल ॲक्सिस एकच असते, सेम स्ट्रेट लाईन असते. ओके, जनरली युझिंग द सेम ऑब्जेक्टिव्ह बट डिफरंट आयपीसेस, डिफरंट मॅग्निफिकेशन कॅन बी ऑब्टेन्ड. मग या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह लेन्स जो आहे तर तो सेमच वापरायचा सगळ्यासाठी, पण आपण आयपीस मात्र चेंज करू शकतो. आणि आयपीस चेंज केल्यानंतर आपण जास्त ऑब्जेक्टला आपण जास्त मॅग्निफाय करून त्याची इमेज बघू शकतो. ओके, म्हणजे इमेज आपण जास्त मॅग्निफाय करू शकतो जसं आयपीस असेल तसं, पण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह लेन्स मात्र तेच ठेवावं लागणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे होतं रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप. आता आपण पाहणार आहोत ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. कॉन्व्हेक्स लेन्स आर यूज्ड इन व्हेरियस अदर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स लाईक कॅमेरा, प्रोजेक्टर, स्पेक्ट्रोग्राफ एक्सेट्रा. आणि अजून इतर अनेक ऑब्जेक्ट्समध्ये पण आपण कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरतो. नेक्स्ट आहे स्पेक्टॅकल्स. ॲज यू नो की आपण पाहिलं होतं फार सायटेडनेस करेक्ट करण्यासाठी आपण स्पेक्टॅकल्स वापरतो. म्हणजे जर आपल्याला जवळच्या गोष्टी क्लिअरली दिसत नसतील तर त्या ठिकाणी जो आपण स्पेक्टॅकल वापरतो त्याच्यामध्ये असतात कॉन्व्हेक्स लेन्सेस. का कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरतो तर कॉन्व्हेक्स लेन्सचं फोकल लेंथ पॉझिटिव्ह असतं आणि पॉझिटिव्ह फोकल लेंथ असणाऱ्या लेन्सेस आपल्याला फार सायटेडनेस क्लिअर करण्यासाठी आवश्यक असतात. ओके, सो नेक्स्ट आहे, आता आपण शेवटचा टॉपिक पाहणार आहोत. त्याच्या आधी ट्राय दिस म्हणून एक ॲक्टिव्हिटी आहे की टेक अ बर्निंग इसेन्स स्टिक इन युअर हँड अँड रोटेट इट फास्ट अलॉंग अ सर्कल. म्हणजे एक तुम्हाला अगरबत्ती घ्यायची आहे ज्याला म्हणजे बर्न करायचं आहे आणि ती बर्न झालेली अगरबत्ती खूप जोरजोरात अशी एका सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट करायची आहे. ड्रॉ अ केज ऑन वन साईड ऑफ अ कार्डबोर्ड अँड अ बर्ड ऑन दी अदर साईड. हँग द कार्डबोर्ड विथ द हेल्प ऑफ अ थ्रेड. ट्विस्ट दी थ्रेड अँड लिव्ह इट. सो व्हॉट डू यू सी अँड व्हाय. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक केज म्हणजे एक पिंजरा ड्रॉ करायचा आहे एका साईडला. ओके, त्याचबरोबर कार्डबोर्डच्या एका साईडला आणि दुसऱ्या साईडला काय करायचं आहे, बर्ड ड्रॉ करायचं आहे म्हणजे पक्षी ड्रॉ करायचा आहे. आणि कार्डबोर्ड तुम्हाला असं लटकवायचं आहे म्हणजे भिंतीवरती आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला थ्रेडनी त्या लटकवायचं आहे आणि तुम्हाला ते रोटेट करायचं म्हणजे हलवायचं आहे. तर जो तुम्ही लटकवलेला जो कार्डबोर्ड असेल तो तुम्हाला असं फिरवायचं आहे गोल गोल. सो तुम्हाला काय दिसेल, म्हणजे तुम्हाला एका पॉईंटला असं दिसेल की त्या केजमध्येच तो बर्ड आहे असं तुम्हाला फील होईल. ओके, सो नेक्स्ट
जसं की आपण आता पाहिले की नेमका डोळा आपला कसं काम करतो, कशी इमॅज तयार होते, कशी ब्रेनकडे जाते, कशी आपल्याला ती इमॅज सरळ दिसते. पण मग याच्यामध्ये कलर्स नेमके कसे दिसतात, म्हणजे आपल्यासमोर जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचा जो काही कलर असेल तो सेम टू सेम आपल्याला आपल्या ब्रेनकडून कळतो. परंतु तो कलर नेमका कसा जातो आपल्या डोळ्यातून ब्रेनकडे किंवा आपल्याला कसे ते ऑब्जेक्ट कलरफुल दिसतं, तर ते आपण या पॅराग्राफमध्ये पाहणार आहोत. द रेटिना इन आवर आईज इज मेड अप ऑफ मेनी लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. लाईट सेन्सिटिव्ह म्हणजे काय, त्यांच्यावरती जेव्हा लाईट रेज पडतात. आता या ठिकाणी आपण पाहिलं होतं आईच्या डायग्राममध्ये की हे काय आहे, रेटिना म्हणजे एक बॅक स्क्रीन आहे. रेटिना एक बॅक स्क्रीन आहे ज्याच्यावरती इमॅज फॉर्म होतं. सो याच्यावरती काय असतात, लाईट सेन्सिटिव्ह म्हणजे जेव्हा पण याच्यावरती लाईट रेज फॉल होतील, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टपासून इथे लाईट रेज पडतील तर तेव्हा लाईट रेज आल्यानंतर लगेचच इथले सेल्स काय होतात, ॲक्टिव्ह होतात, एक्साईट होतात आणि मग या ठिकाणी जी इमॅज तयार होईल तिला ते तिच्यापासूनचे सिग्नल्स कुठे घेऊन जातात, ब्रेनकडे घेऊन जातात थ्रू ऑप्टिक नर्व्स. ओके, सो याला म्हणतो आपण लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. नेक्स्ट आहे दीज सेल्स आर शेप्ड लाईक रॉड अँड लाईक अ कोन. म्हणजे हे जे सेल्स असतात ते एकतर कोन शेपचे असतात, कोन म्हणजे काय जोकरची टोपी असते अशा शेपच्या असतात, किंवा रॉड लाईक म्हणजे रॉड ज्याप्रमाणे असतो अशा शेपचे असतील. ओके, तर या दोन शेप्सचे असतात कोण, लाईट सेन्सिटिव्ह सेल्स जे की रेटिनामध्ये असतात. द रॉड लाईक सेल्स रिस्पॉन्ड टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट ब्राईटनेस ऑर डिमनेस ऑफ द ऑब्जेक्ट टू द ब्रेन. ओके, मग या ठिकाणी दोन प्रकारचे सेल्स आहेत. मग जे रॉड सेल्स आहेत, रॉड सेल्स काय करतात तर एखादा ऑब्जेक्ट किती ब्राईट आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट किती जास्त त्याचा कलर किती जास्त ब्राईट आहे किंवा त्याचा कलर किती जास्त डीम आहे, म्हणजे थोडक्यात ब्लॅक अँड व्हाईट इमॅज देण्याचं काम कोण करतं, रॉड सेल्स करतात. ओके, मग जे लाईट सेन्सिटिव्ह सेल्सचे दोन प्रकार पडतात, रॉड सेल्स आणि कोन लाईक सेल्स. सो जे रॉड लाईक सेल्स असतात तर ते काय करतात, फक्त लाईटची इंटेन्सिटी म्हणजे काय, तो ऑब्जेक्टची लाईट म्हणजे ते ऑब्जेक्ट किती ब्राईट कलरचं आहे, किती डीम कलरचा आहे, म्हणजे थोडक्यात ब्लॅक आणि व्हाईट इमॅज, किंवा जर जास्त ब्राईट असेल तर तो ऑब्जेक्ट व्हाईट इमॅजमध्ये जाणार, जर जास्त डार्क असेल, डीम असेल तर तो ऑब्जेक्ट ब्लॅक इमॅजमध्ये जाणार. मग अशा प्रकारे थोडक्यात ब्लॅक अँड व्हाईट इमॅज आपल्या ब्रेनमध्ये तयार करण्याचं काम कोण करतं, रॉड लाईक सेल्स. ते फक्त इंटेन्सिटी ऑफ लाईट आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवतात एखाद्या ऑब्जेक्टची. ओके, आणि दुसरे जे आहेत कोन लाईक सेल्स, ज्याला की आपण कोनिकल सेल्स म्हणतो. आणि द कोनिकल सेल्स रिस्पॉन्ड टू दी कलर अँड गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द कलर ऑफ द ऑब्जेक्ट टू दी ब्रेन. आणि जे कोनिकल सेल्स आहेत तर ते काय करतात, तो ऑब्जेक्टचा कलर कोणता आहे ते आयडेंटिफाय करतात. आता जसं की हे कॅन यू टेल पर्पल कलरमध्ये लिहिलेलं आहे आणि आपल्या डोळ्यांना पण ते पर्पल कलरमध्ये दिसतं आहे, म्हणजे हा पर्पल कलर आहे हे ओळखण्याचं काम कोणी केलं, कोनिकल सेल्सनी केलं. जे कोन शेफमधले सेल्स आहेत तर त्यांनी केलं. आता हा या ठिकाणी दोन पर्पल कलर आहेत, एक तर पहिला आहे जो डार्क पर्पल कलर आहे आणि दुसरा जो आहे हा लाईट पर्पल कलर आहे. मग हा डार्क आहे हे सांगण्याचं काम कोणी केलं, रॉड लाईक सेल्सनी केलं. हा लाईट आहे सांगण्याचं काम कोणी केलं, रॉड लाईक सेल्सनी केलं. पण कलर कोणता आहे, पर्पल आहे का व्हाईट आहे का येलो आहे हे सांगण्याचं काम कोणी केलं, कोनिकल सेल्सनी केलं. ओके, तर अशा प्रकारे कोनिकल सेल्स आणि रॉड लाईक सेल्स काम करत असतात. सो आता तुम्हाला कळलं असेल की आपल्या डोळ्यामध्ये आपल्या ज्या कलरचा ऑब्जेक्ट आहे तोच कसा काय दिसतो. ओके, सो नेक्स्ट पुढे आपण पाहतोय, पुढे सांगितलेलं आहे की कोनिकल सेल्स कशाप्रकारे काम करतात आणि रॉड लाईक सेल्स कशाप्रकारे काम करतात. ब्रेन प्रोसेसेस ऑल द इन्फॉर्मेशन रिसिव्ड अँड वी सी द ॲक्च्युअल इमॅज ऑफ द ऑब्जेक्ट. मग ब्रेन काय करतो, रॉड लाईक सेल्सने जी इन्फॉर्मेशन आणलेली आहे अबाउट द ब्राईटनेस आणि डिमनेस ऑफ दॅट ऑब्जेक्ट आणि कोनिकल सेल्सनी जी इन्फॉर्मेशन आणलेली आहे की ऑब्जेक्टचा कलर कोणता आहे हे ब्रेन ॲनालायसिस करतो दोघांचं आणि मग ॲक्च्युअल इमॅजचा जो कलर आहे तो ॲक्च्युअल ऑब्जेक्टचा जो कलर आहे तर तो आपल्या ब्रेनमध्ये तयार होतो आणि आपल्याला ते दिसतं. मग रॉड लाईक सेल्स रिस्पॉन्ड टू फेंट लाईट ऑल्सो बट कोनिकल सेल्स डू नॉट. पण जे रॉड लाईक सेल्स आहेत ते एकदम फेंट लाईट असेल, म्हणजे एकदम अशी फेंट लाईट माहिती आहे ना तुम्हाला, तर त्या लाईटला पण रिस्पॉन्ड करतं. परंतु कोनिकल सेल्स मात्र फेंट लाईटला रिस्पॉन्ड करतील असं नाही. सो थस वी प्रिसिव्ह कलर्स ओनली इन ब्राईट लाईट. आणि त्याच्यामुळे जे कलर्स आपण बघू शकतो तर ते फक्त ब्राईट कलर्स आपण बघू शकतो. ओके, सो कोनिकल सेल्स कॅन रिस्पॉन्ड डिफरंटली टू रेड, ग्रीन अँड ब्ल्यू कलर्स. आणि कोनिकल सेल्स रेड, ब्ल्यू आणि ग्रीन कलर्सला रिस्पॉन्ड करतात. वेन रेड कलर फॉल्स ऑन दी आय द सेल्स रिस्पॉन्डिंग टू रेड लाईट गेट एक्सायटेड मोर दॅन दोज रिस्पॉन्डिंग टू द कलर्स अँड वी गेट दी सेन्सेशन ऑफ रेड कलर. मग आपला जो डोळा आहे, डोळ्यामध्ये आहे रेटिनामध्ये आहेत लाईट सेन्सिटिव्ह सेल्स, ज्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. त्यातला एक सेल आहे तो म्हणजे कोनिकल सेल्स. आणि कोनिकल सेल्समध्ये रेड, ग्रीन आणि ब्ल्यू कलरचे कलर असतात. ओके, सो जेव्हा आपण एखादा रेड कलरचा, आता हा कोणता कलर आहे, थोडासा पिंकिश आहे पण आपण रेड कलर घेऊया. ओके, सो हा आहे आपला रेड कलर. सो जेव्हा आपण एखादा रेड कलरचा ऑब्जेक्ट पाहतोय
आता हा आहे रेड कलरचा ऑब्जेक्ट. ओके, सो जेव्हा आपण एखाद्या रेड कलरचा ऑब्जेक्ट पाहतोय तर आपल्या रेटिनावरती जे कोनिकल सेल्स आहेत जे की रेड कलरसाठी आहेत तर ते लगेच एक्साईट होणार आणि मग ते या रेड कलरला जास्त रिस्पॉन्स देणार. ओके, जो रेड कलरचा आहे तर तो. बट सम पीपल लॅक कोनिकल सेल्स रिस्पॉन्डिंग टू सर्टन कलर्स. मग तसंच जर आता सपोज की आपण आधीची ओळ परत एकदा घेऊया, तसं जर एखादा ब्ल्यू कलरचा ऑब्जेक्ट असेल तर ब्ल्यू कलरचे जे सेल्स आहेत ते ब्ल्यू कलरच्या ऑब्जेक्टला रिस्पॉन्स करणार. परंतु काही पीपल्स असे असतात की ज्यांच्या रेटिनामध्ये कोनिकल सेल्सची कमतरता असते, म्हणजे एका ठराविक प्रकारच्या कोनिकल सेल्सची कमतरता असते. मग तुम्ही ज्या लोकांना कलर ब्लाइंडनेस म्हणतात त्यांना हा कलर ब्ल्यू आहे पण त्यांना हा ब्ल्यू कलर आहे हे कळतच नाही, कारण त्यांच्यामध्ये ब्ल्यू कलरला रिस्पॉन्ड करणारे कोनिकल सेल्स नसतात. मग त्यांना कदाचित हा येल्लो किंवा ग्रीन वगैरे दिसेल. ओके, सो त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये या कलरला रिस्पॉन्ड करणारे कोनिकल सेल्स नसतात. सो ड्यू टू सम रिझन्स दोज पीपल्स कॅनॉट रिकग्नाइज दोज कलर्स और कॅनॉट डिस्टिंग्विश बिटवीन डिफरंट कलर्स. मग जर त्यांच्यामध्ये रेड कलरला किंवा ब्ल्यू कलरला रिस्पॉन्ड करणारे जर कोनिकल सेल्स नसतील तर मग त्यांना कळणारच नाही की हा आणि हा कलर वेगळा आहे. त्यांना वाटेल की सेमच कलर्स आहेत. ओके, कारण त्यांच्यामध्ये ते कलर डिफरन्शिएट करणारे कोनिकल सेल्स नाही आहेत. सो दोज पर्सन आर सेड टू बी कलर ब्लाइंड. आणि मग अशा व्यक्तींना आपण कलर ब्लाइंड म्हणतो. म्हणजे काय, कलर न ओळखता येणारे ते कलर ब्लाइंड. ओके, ज्यांना कलर्समध्ये डिफरन्शिएशन करता येत नाही की कोणता रेड आहे, कोणता ब्लॅक आहे, कोणतं काय आहे, तर दोज आर कलर ब्लाइंड पीपल्स. ओके, सो अपार्ट फ्रॉम नॉट बिंग एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन डिफरंट कलर्स देअर आयसाईट इज नॉर्मल. पण जरी त्यांना वेगवेगळ्या कलर्सबद्दल कळत नसेल, म्हणजे जरी त्यांचे कोनिकल सेल्स कलर्स ओळखू शकत नसतील, पण त्यांची जी आयसाईट असते, जी आय विजन असते तर ती मात्र नॉर्मल असते. म्हणजे त्यांना फक्त कोनिकल सेल्समध्ये प्रॉब्लेम असतो, बाकी त्यांचा डोळा नॉर्मल आयप्रमाणेच असतो. ओके, सो फक्त त्यांच्यामध्ये जे पर्टिक्युलर कलरला रिस्पॉन्स करणारे जे कोनिकल सेल्स असतात तर ते फक्त प्रेझेंट नसतात. तर अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की आपल्या डोळ्यांना कुठला कलर आहे ते कसं ओळखता येतो. मग आता आपण थोडक्यात रिकॅप घेऊया या पॅरेग्राफचा की फर्स्ट ऑफ ऑल आपल्या डोळ्यामध्ये इमेज कशावरती फॉर्म होते, रेटिनावरती. रेटिनामध्ये असतात लाईट सेन्सिटिव्ह सेल्स जे की लाईट पडल्यानंतर लगेच एक्साईट होतात आणि त्याला रिस्पॉन्ड देतात. ओके, सो लाईट सेन्सिटिव्ह सेल्सचे 2 टाईप्स पडतात. एक आहे रॉड लाईक सेल्स आणि कोन लाईक सेल्स. जे रॉड लाईक सेल्स असतात तर ती लाईटची इंटेन्सिटी ठरवतात आणि मग तो ऑब्जेक्ट ब्राईट आहे का डीम आहे हे ठरवतात. आणि जे कोनिकल सेल्स असतात तर ते लाईटचा जो ऑब्जेक्ट येणार आहे त्या ऑब्जेक्टचा कलर कोणता आहे तर ते ब्रेनला सांगतात. मग ब्रेन या दोघांचा ॲनालायसिस करतो आणि ॲक्च्युअल इमेज जी आहे ती किती ब्राईट आहे, त्याचा कलर कुठला आहे ते आपल्याला सांगते. जसं की आपण याचं कॅन यू टेलचं एक्झाम्पल घेतलं होतं. तर अशा पद्धतीने पण जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोनिकल सेल्स एखाद्या स्पेसिफिक कलरला रिस्पॉन्ड करणारे कोनिकल सेल्स जर नसतील तर मग त्या व्यक्तीला ती जी इमेज आहे त्या इमेजचा कलर सांगता येणार नाही किंवा त्याला आपण कलर ब्लाइंड असं म्हणतो. सो अशा पद्धतीने आज आपण हा जो चॅप्टर होता लेन्सेस हा कंप्लीट केलेला आहे. आय होप की तुम्ही या चॅप्टरचे सगळे पार्ट्स ऑलरेडी पाहिले असतील, कारण प्रत्येक पार्ट्समध्ये आपण काहीतरी नवीन शिकलेलो आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.